नमस्कार मित्रांनो, कशा आहात? चांगले. चला बघा, आजचा पेपर द्यायला खूप मजा आली असेल तुम्हाला, बरोबर का? हा, व्हेरी गुड. तर कोणाला कसे मार्क आहेत का? चांगले मार्क आहेत का वाईट मार्क आहेत? किती पडले? ओके. हे तुम्हाला केव्हा कळणार आहे? 14 एप्रिलला, म्हणजे आपलं बक्षीस वितरणच्या दिवशी. ओके. तोपर्यंत आपल्याला माहित पाहिजे ना, आपण पेपर सोडवताना कोणत्या प्रश्नाचे उत्तर काय केले, कोणते केले, हे आपल्याला माहित पाहिजे, बरोबर ना? तर त्यासाठी आपण आज जो आपला पेपर झालेला आहे तो पूर्ण आपण आज इथं सॉल्व्ह करणार आहोत. ओके, व्यवस्थित लक्ष द्या. कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, कसं आहे, सर्व तुम्हाला मी सांगणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर इकडे लक्ष द्यायचे बाळांनो. चला बघा, पहिला प्रश्न आपला, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? बरोबर का? हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर काय मित्रांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे पहिलं उत्तर होतं. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे पहिले मराठी पेपर कोणता? बरोबर का? महाराष्ट्राच्या पहिला मराठी पेपर कोणता? तो कोणता होता बाळांनो? दर्पण. कोणता होता? दर्पण. त्यानंतर पुढं, महात्मा गांधी यांचे गुरुचे नाव सांगा. म्हणजे महात्मा गांधी यांचे गुरुचे नाव काय होतं मित्रांनो? गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले. म्हणजे 3 उत्तर होतं. त्यानंतर पुढं, महात्मा गांधी यांचा जन्म काय? यांचा जन्म कुठे झाला? मित्रांनो बघा, आपण लेक्चर घेतलंय महात्मा गांधीवर, त्याच्यामध्ये तुम्हाला मी सर्व सांगितलंय. आठवतं का? ओके. ज्यांनी लेक्चर केलं असतील त्यांना हा पेपर खूप सोपा गेला असेल. तर बघा, याचे उत्तर काय होतं? महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर. कोणतं? पोरबंदर. त्यानंतर पुढं, महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कोणत्या वर्षी आले? म्हणजे महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या वर्षी आले? तर 1915 रोजी. केव्हा आले बाळांनो? 1915 रोजी. पुढं, महात्मा गांधींना कोणता पुरस्कार मिळाला होता? महात्मा गांधींना कोणता पुरस्कार भेटला होता? तर केसर हिंद. कोणता? केसर हिंद. त्यानंतर पुढं, महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला. केव्हा झाला? 11 एप्रिल 1827 रोजी झाला. त्यानंतर, हंटर आयोग समोर कोणी साक्ष दिली? हंटर आयोग समोर कोणी साक्ष दिली होती बाळांनो? माहिती तुम्हाला शिकवलं मी लेक्चरमध्ये. कोणाचं? महात्मा फुले यांच्या लेक्चरमध्ये शिकवलंय. ओके. तर कोणी दिली होती? महात्मा फुले यांनी साक्ष दिली होती. बरोबर का? पुढं, महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला? ओके. महात्मा फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला बाळांनो? माहिती ना? कोणता? गुलामगिरी. कोणता? गुलामगिरी. त्यानंतर, महात्मा फुले यांना महात्मा पदवी कोणी दिली? ओके. तुम्हाला सांगितलं तुम्ही, महात्मा फुले यांना महात्मा पदवी कोणी दिली होती? कोणी? मुंबईची जनता. कोणी? मुंबईची जनता. तर बाळांनो, हे आपले 10 क्वेश्चन सॉल्व्ह झाले. आणखी पुढे क्वेश्चन घेऊ आपण. ओके. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्याकडे जी प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये अशा खुणा करून घ्या, म्हणजे तुम्हाला त्यांचं उत्तर माहीत पाहिजे. ओके, लिहून घ्या. हा, तर बाळांनो, आता पुढे बघू. प्रश्न नंबर 11. ओके. हा प्रश्नामध्ये बघा, खूप जणांची गडबड झाली होती की सर याचे उत्तर असं यायला पाहिजे, याचे उत्तर असं यायला पाहिजे होते, अशी काही जणांची तक्रार होती. मग इकडे लक्ष द्या, सांगतो. बघा, आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय? तर मित्रांनो, जे तुमचं पहिलं ऑप्शन आहे, ओके, भीमराव रामजी आंबेडकर, हे असं आहे. म्हणजे इथं का आपली जो आहे ना, DTP करताना ती थोडी मिस्टेक होऊन गेली. तर इथं काय आहे ते? भीमराव. ओके. तर ज्यांनी 1 नंबर उत्तर केले ना, त्यांचं उत्तर एकदम राईट आहे आणि आम्ही ते योग्य दिले. ओके. तर भीमराव रामजी आंबेडकर हे त्यांचं काय होतं पूर्ण नाव. आलं का लक्षात बाळांनो? त्यानंतर पुढं, डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न केव्हा मिळाला? तर केव्हा मिळाला होता? 1991 रोजी. केव्हा मिळाला बाळांनो? 1991 रोजी. बघा, आंबेडकरांचं आपण लेक्चर घेतलं होतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. आठवतं ना? व्हेरी गुड. त्यानंतर पुढं, बाबासाहेबांनी कोणती पत्रिका सुरू केली? तर बाबासाहेबांनी मूकनायक. कोणतं? मूकनायक ही पत्रिका सुरू केली होती. पुढं, बहिकुश हितकर्णी सभा आंबेडकरांनी केव्हा स्थापली होती? ओके. बहिकुश हितकर्णी सभाची स्थापना केव्हा केली होती बाळांनो? 1924 ला. केव्हा केली होती? 1924 ला. हा प्रश्न पण तुम्हाला आला असेल, कारण की शिकवला गेलेला आहे आणि जेवढे पण क्वेश्चन घेतलेत आपण पेपरला ते सर्व शिकवलेत तुम्हाला. तुम्ही युट्यूबच्या लेक्चरमध्ये चेक करू शकतात. ओके. पुढं, महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? तर बाळांनो, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत आपले? 36 आहेत. किती जिल्हे आहेत? 36 आहेत. आठवतं ना? किती जिल्हे आहेत? 36. लिहून दिलं होतं. 36वा जिल्हा कोणता होता माहिती ना? पालघर. कोणता? पालघर. हा 36वा जिल्हा बनला आपल्या महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर पुढं, महाराष्ट्रात 2011 नुसार घनता किती? घनता मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतो का?
1 किलोमीटर मध्ये किती लोक राहतात त्यालाच घनता म्हणतात. आठवलं ना? हा, व्हेरी गुड. कारण की शिकवलंय तुम्हाला मी. हा, किती होती बाळांनो? 365. किती? 365. पुढं, ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऊस संशोधन केंद्र कुठे बाळांनो? पाडेगाव. कुठे आहे? पाडेगाव. त्यानंतर पुढं, महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? अंबोली. कुठे? अंबोली. कुठे पडतो? अंबोलीला. त्यानंतर, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बाळांनो? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुम्हाला एक बघा, जे आपण प्रथम व्यक्ती घेतले होते त्याच्यामध्ये शिकवले मी. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पहिले भारताचे राष्ट्रपती पण होते आणि संविधान सभेचे काय होते? अध्यक्ष पण होते. ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके. पुढं, भारताचे राष्ट्रगीत कोणते? ओके, भारताचे राष्ट्रगीत कोणते? तर वंदे मातरम. कोणते? वंदे मातरम. आणि मग सर जनगणमन काय आहे? तर बाळांनो हे राष्ट्रगान आहे. काय? राष्ट्रगान. राष्ट्रगान आहे. ओके. जनगणमन आपण शाळेमध्ये म्हणतो. ओके, ते काय? राष्ट्रगान आहे. आणि वंदे मातरम हे राष्ट्रगीत आहे. व्यवस्थित लक्षात राहील. व्हेरी गुड. चला पुढं, भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता? तुम्हाला म्हटलं तुम्ही भारतामध्ये 3 पुरस्कार आहेत का 4? हा, 4. कोणता? भारतरत्न, पद्मश्री, पद्मभूषण. ओके, हे आपण पुरस्कार बघितले होते. आठवतं का ना? पुरस्कारमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं. तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे भारत मित्रांनो? भारत रत्न. कोणता? भारत रत्न. त्यानंतर, भारताचे पहिले नागरिक कोण असतात? आता एक लक्षात घ्या, भारताचे पूर्ण नागरिक विचारलं तुम्हाला. भारताचे तर जे राष्ट्रपती असतात ना, तेच भारताचे पहिले नागरिक असतात. ओके, जे राष्ट्रपती असतात तेच भारताचे पहिले काय असतात? नागरिक असतात. व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याचे उत्तर काय येईल? राष्ट्रपती. याचे उत्तर काय येईल? राष्ट्रपती. व्यवस्थित समजलं? किती क्वेश्चन झाले बरं आपले? सर 22 झाले. ओके, आणखी पुढे आपण एक्सप्लेन बघू. चला, हे पटापट टिक मार्क करून घ्यायचंय व्हिडिओ थांबून. तर बाळांनो आपले 22 क्वेश्चन बघितले गेले. आता आपण 23वा क्वेश्चन बघणार आहोत. बरोबर का? बघा, इकडे लक्ष द्या. सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? आता एक लक्षात घ्या, सध्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? म्हणजे सध्या म्हणजे काय? आता हल्लीला. ओके, ते एक लक्षात ठेवायचं. याचे उत्तर तुम्हाला द्रौपदी मुर्मू असं होऊन गेलं होतं. बरोबर का? पण ते उत्तर काय? द्रौपदी मुर्मू. म्हणजे ज्यांनी बी उत्तर केलंय त्यांना आम्ही 100% बरोबर उत्तर देऊ. कारण की ती डीटीपी मिस्टेक झालेली मित्रांनो. एवढं तेवढं ऍडजस्ट करावं लागतं डीटीपीला. चला पुढं, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत? जी आपली विधानसभा आहे तिथं आमदार असतात. शिकवलं होतं ना तुम्हाला मी राज्यघटनेमध्ये. आमदारांची जागा कुठं असते? विधानसभामध्ये. म्हणजे ते तिथं काम करतात विधानसभेला. तर असे एकूण आमदार किती आहेत महाराष्ट्रामध्ये बाळांनो? 288. किती आहेत? 288. अनेक कोणतं गृह आहे आपलं? आणखी विधानसभा एक आणि एक विधान परिषद. विधान परिषद एक गृह आणखी आहे. इथं किती जागा आहेत मग आपले? किती आहेत सर? 78. किती जागा आहेत बाळांनो? 78. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढं, राज्यपाल आपल्या पदावर किती वर्ष राहतो? राज्यपाल हा किती वर्ष राहतो आपल्या पदावर? 5 वर्ष. शिकवले तुम्हाला राज्यपाल मध्ये. ओके, किती वर्ष सर? 5 वर्ष. त्यानंतर, भारताची पहिली महिला शिक्षक कोण होती? ओके, भारताची महिला शिक्षक कोण होती? ओके, तर त्यांचं नाव काय होतं मित्रांनो? सावित्रीबाई फुले. कोण होतं? सावित्रीबाई फुले. व्यवस्थित लक्ष द्या. इकडं, भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती? भारतरत्न मिळवणारी पहिली महिला. तर भारतरत्न मिळवणारी पहिली महिला होती इंदिरा गांधी. इंदिरा गांधी ज्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान पण होत्या देशाच्या. ओके, लक्षात ठेवायचं. पुढं, महात्मा फुले यांच्या मुलाचे नाव काय होते? महात्मा फुले टॉपिक मध्ये तुम्हाला मी पूर्ण फॅमिली बद्दल त्यांच्या सांगितलंय. बरोबर ना? तिथं तुम्हाला आठवत असेल किंवा ते लेक्चर बघून घ्या. काय नाव होतं बाळांनो? यशवंत. काय होतं? यशवंत. काय नाव होतं? यशवंत. महात्मा फुले यांच्या मुलाचे नाव. त्यानंतर, महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते? महात्मा गांधी यांच्या पत्नीचे नाव काय होते मित्रांनो? कस्तुरबा. काय होते? कस्तुरबा गांधी. आणि सर पुतळाबाई हे आईचं नाव होतं बाळांनो. काय नाव होतं? आईचं पुतळाबाई. पुढं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळ कुठं झाला? म्हणजे जन्मस्थळ कुठे? ओके, तर ते कुठे मित्रांनो? महू. महू. कुठं? महू. महू कुठं आलं सर? मध्य प्रदेशमध्ये. कुठं आलं? मध्य
प्रदेशमध्ये. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवा. हा पुढं बघा. आता इथं बाकीच्यांना ना खूप जणांना समजत नव्हतं सर हे नेमकं काय. तर बाळांना तुम्हाला क्रॉस गुणाकार शिकवलाय मी बेसिकला, तोच क्रॉस गुणाकार येत होता. म्हणजे कसं होतं इकडे लक्ष द्या. बघा हा 24 सर 24 गुणिला हा गुणाकार काय आहे गुणिला 60. आणि बघा हे चिन्ह आहे ना, असं चिन्ह असतं ना ते भागाकारचे चिन्ह असतं बाळांनो. कशाचं? भागाकारचं. म्हणजे इथं भागीला काय काय येईल तुमचा 12 गुणिला 3. ओके, यांची जर काटाकाटी केली आपण तर कसं येईल सर 12 1 12 12 पंचे 60 बरोबर का. 3 1 3 3 8 24 राहिला 8 आणि 5 या दोघांच्या सरळ काय करतो आपण गुणाकार. 8 पंचे 40 म्हणजे आपलं उत्तर काय येईल बाळांनो बी 40. ओके, पुढं 90चा वर्ग म्हणजे 90चा वर्ग आपल्याला सोडवायचा आहे. तर कसं सोडवतो आपण 90चा वर्ग माहिती ना तुम्हाला. बघा 90चा वर्गाला काय करतो आपण, 9 वर किती झिरो आहेत सर 1 झिरो आहे. तर 1 ची काय करतो आपण दुप्पट 1 आणि 2. ओके, 1 ची दुप्पट झाली 2 म्हणजे 2 झिरो ठेवले. आणि हा 9 राहिला मग 9चा काय घेतो आपण वर्ग. 9चा वर्ग 81 म्हणजे आपलं उत्तर काय येईल 8100. 8100 कुठे बाळांनो बी मध्ये सर, म्हणजे आपलं बी उत्तर येईल. ओके, आता एक लक्षात घ्या. हा जो 33 नंबर क्वेश्चन आहे 66चा वर्ग, तर हा प्रश्न चुकलाय. ओके, कारण की त्याचे ऑप्शन चुकून गेलेत बाळांनो. तर तुम्हाला हा मार्क दिला गेलाय काय, मार्क सर्वांना दिला गेलाय 33 नंबरचा. ओके, लक्षात ठेवा 33 नंबरचा मार्क सर्वांना दिला गेलाय. पुढं 35.40 मायनस 32.4 म्हणजे 35.40 मायनस 32.4 यांची आपण काय करतो वजा बाकी, कारण की वजा बाकीच्या चिन्हांमध्ये म्हणून मी जिथं खाली आहे तिथं काय लावतो आपण 0. आता करा वजा बाकी. 0तून 0 0 4तून 4 गेला 0 पॉईंटच्या पॉईंट बरोबर का. 5तून 2 गेली किती उरेल सर 3 3तून 3 गेला 0. या 0ची किंमत सुरुवातीला नाही आणि पॉईंट नंतर बाळांनो 0ची किंमत राहत नाही. म्हणजे उत्तर काय येईल फक्त आपलं 3. काय उत्तर येईल 3. मग 3 कुठे आहे सर ए नंबर मध्ये, म्हणजे आपलं उत्तर येईल 3. त्यानंतर पुढं बाळांनो बघा 35 नंबर क्वेश्चन काय, 35 नंबर क्वेश्चन सुद्धा चुकलेला आहे. ओके, म्हणजे 33 पण चुकला आहे आणि 35 पण चुकला आहे. ते 2 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहेत, म्हणजे सर्वांना भेटणार आहेत हे 2 मार्क. व्यवस्थित आलं लक्षात. ओके, आपले झाले आता एकूण 35 क्वेश्चन. आणखी 15 क्वेश्चन बाकी आहेत आपले बघायचे, ते आपण हळूहळू बघून घेऊ. व्यवस्थित लक्षात येते. ओके, आपण जे प्रश्न सोडतोय तर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका आहे तरी टिक मार्क करून घ्या बरं का व्यवस्थित. चला पटापट करा. चला बाळांनो पुढचा प्रश्न. ओके, 35 क्वेश्चन आपले सॉल्व्ह झाले. आता आपण बघतोय 36वा क्वेश्चन. तर 36वा क्वेश्चन काय बघा इकडे लक्षात द्या. बघा 500चे 30% बरोबर किती. आता हा तुम्हाला मी टक्केवारीमध्ये शिकवलंय, आठवतं का आपलं लेक्चर झालंय ना तिथं. कसं काढायचं मग सर 500 लिहायचं गुणामध्ये, चे म्हणजे काय गुणा आणि किती टक्के 30 सर इथं 30. ओके, खाली भागीला कंपल्सरी काय असतो बाळांनो 100 असतो. जिथं टक्केवारी म्हणजे तिथं कंपल्सरी काय 100 माहिती ना. व्हेरी गुड. चला हे 2 शून्य कट करायचे ना, हे 2 शून्य सर कट केले मी, हे 2 शून्य कट केले सर. राहिला काय आई 1 ची तर किंमत नाहीये. 5 आणि 3 या दोघांचा काय करतो आपण गुणाकार. 5 त्रिक 15 आणि हा 0 शेवटी लावतो आपण. म्हणजे काय उत्तर येईल बाळांनो सर 150 उत्तर येऊन जाईल. काय उत्तर येईल 150. पुढं बघा रामने एका परीक्षेत 800 पैकी 320 मार्क मिळवले तर परीक्षेत किती टक्के त्याला भेटले. तुम्हाला माहिती ना हा प्रश्न मी टक्केवारीमध्ये घेतलाय. ओके, व्यवस्थित बघून घ्या. शेकरवाडीचे चॅप्टर बघा, टॉपिक बघा, आपला युट्यूबला टाकलंय मी, तिथं बघून घ्या लागेल सर, तिथे शिकून घ्या परत शिकायचे असेल तर. बघा 800 पैकी किती भेटले त्याला 320 सर. मग आपण 320 इथे लिहितो बरोबर. गुणिला कंपल्सरी काय असतो बाळांनो 100. ओके, 320 लिहिले गुणिला कंपल्सरी 100 आणि किती पैकी सर 800 पैकी, म्हणजे इथं 800 खाली लिहायचा. 800 कुठे लिहायचा खाली. आता करा काटाकाटी. बघा सर हा 1 0 गेला, हा 1 0 गेला. किती कट केले सर 2. मग वरचे पण हा 1 हा 1 2 कट झाले. 8च्या पाड्यात काय येतोय 32 सर येतोय 32. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 चौक 32 आणि हा 0च्या लावायचा शेवटी 0 म्हणजे किती टक्के येईल बाळांनो 40%. किती ऑप्शन बी नंबरचे ऑप्शन 40%. त्यानंतर प्रश्न 38. कितवा प्रश्न 38वा प्रश्न. तर कसं सॉल्व्ह करतो आपण 1 + 2 + 3 + 4
डॅट 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 डॅश 20. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, 1 पासून सुरुवात करा तर 20 पर्यंत बेरीज किती येईल असं म्हणणं आहे. तर तुम्हाला माहिती ना, मी शिकवलंय बघा. हा 20 आपण शेवटचा अंक घेतो, काय 20, सर 20 घेतो. गुणीला पुढची संख्या 20च्या घेतो ना आपण, 20ची पुढची संख्या काय येईल सर, 20च्या पुढची संख्या 21. मग इथं 21 आणि भागीला कंपल्सरी काय वापरतो आपण, 2. काय वापरतो, 2 वापरतो. आता करा काटेकाटी, बे एक बे सर, बे एक बे सर, हा 0च्या 0. म्हणजे काय राहिला पाठांना तुमचा, 21 गुणीला 10. दोघांचा काय करू आपण, गुणाकार. काय करू, गुणाकार. तर मग सर मला एक सांगा, एकावर 0 किती आहे, 1 0 आहे. मग डायरेक्ट 21 वर 0 ठेवून द्या ना शेवटी. मग जर 21 वर 0 ठेवला मी तर किती होऊन जाईल माझं सर, 210. 210 कुठं ऑप्शन वाढवणं, बी ऑप्शन आहे. काय ऑप्शन आहे, बी. म्हणजे 210 आपलं उत्तर आलं. पुढं बघा, 2 4 6 8 डॅट 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 डॅश 20. म्हणजे त्याच पद्धतीने काय, 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20 यांची जर एकूण बेरीज केली तर किती येईल, बरोबर का. तर बाळांनो तुम्हाला शिकवले मी, काय करतो आपण, हा 20 घेतो सर, 20 घ्या. ओके, या 20 मध्ये 2 आणखी प्लस करतो आपण. म्हणजे 20 मध्ये 2 प्लस केले तर किती होतील सर, 22 होऊन जातील. मी तर कंपल्सरी काय घ्यायचा, 22. म्हणजे कंपल्सरी नका घ्या, काय म्हणतो मी बघा, या 20 मध्ये 2 ऍड करायचे कंपल्सरी. किती होतील सर, 20 मध्ये 2 ऍड केले तर 22. म्हणजे 20 गुणीला 22 ठेवायचा आणि कंपल्सरी भागीला काय घ्यायचा, 4. 4 4 काय घ्यायचा, 4. 4 ने कुठं बघतो ते सर, 20 ला. मग भाग देऊन टाका, 4 1 4, 4 पंचे 20, राहिला काय 22 आणि गुणीला काय राहिला हा 5. दोघांचे गुणाकार करा वाढांनो. 5 दुने 10, अच्छाला 1, 5 दुने 10, 10 आणि 1 11. म्हणजे उत्तर कधी येईल आपल्या बाळांनो सर, 110 उत्तर येऊन जाईल. मग 110 ऑप्शन मध्ये कुठे आहे सर, बी नंबरला आहे. चला बी नंबरला आहे. ओके, समजते व्यवस्थित. चला सोपा आहे प्रश्न, व्यवस्थित लक्ष द्या. बघा पुढं, प्रश्न नंबर 40. 5 ऑगस्ट 2012 ला गुरुवार, तर 28 ऑगस्ट 2012 ला कोणता वार. मी तुम्हाला कॅलेंडर शिकवलंय. कॅलेंडर मध्ये लीप वर्ष कोणाला म्हणतात माहिती ना, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो तो लीप वर्ष, आणि ज्याला 4 ने भाग जात नाही तो साधं वर्ष. माहित होतं ना. तिकडे बघा, मेला कसं सॉल्व करायचे, वर्ष कसं सारखं आहे सर, 2012 आहे. मग घेतो का आपण सर, नाही घेत. मग इथं काय बाळांनो, ऑगस्ट, इथं परत ऑगस्ट, ऑगस्ट ऑगस्ट येतं, ऑगस्ट पण आपण घेत नाही. मग घेतो काय तारीख, इथं काय तारीख 28 आणि इथं 5. मग 28 तारीख आणि इथं 5, या दोघांची काय करतो आपण, वजा बाकी. काय करतो बाळांनो, वजा बाकी. 8तून 5 गेले किती उरेल सर, 3 आणि हा 2, म्हणजे किती उरले 23. 23 ला कंपल्सरी कशाने बघतो आपण, 7 ने बघतो. कारण की आठवडा आपला 7 दिवसाचा आहे म्हणून आपण 7 ने बघतो. मग 7 ने बघू, 7 1 7, 7 त्रिक 21, किती उरले सर, 2 उरले. याला म्हणतो आपण बाकी. कॅलेंडरचे लेक्चर ज्याने बघितले नसेल त्याने बघून घ्या, युट्यूबला टाकले मी. ओके, 2 उरले ना. वार कोणता इथं सर, गुरुवार आहे. गुरुवार पासून 2 दिवस पुढे जा. गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार, 2 दिवस पुढे गेलो म्हणजे आपला वार काय येईल, शुक्रवार. कुठे शुक्रवार सर, डी नंबरला आहे. काय डी नंबरला आहे. ओके, म्हणजे डी नंबर आपला शुक्रवारला पडानो. पुढे बघा, आज सोमवार आहे तर 55 दिवसानंतर कोणता वार येईल. तुम्हाला माहित होतं ना, आज सोमवार आहे तर 55 दिवसानंतर कोणता वार येईल. शिकवलंय तुम्हाला मी, शिकवलंय. त्या 55 ला काय करायचं बाळांनो, 7 ने भागून टाकायचा. काय करायचं, 7 ने भागून टाका. 7 7 49, म्हणजे बाकी किती उरेल, 55 मधून 49 गेले तर बाकी उरते 6. किती उरते 6. ओके, वार कोणतं दिलंय तुम्हाला, सोमवार. सोमवार पासून 6 दिवस पुढे जा. सोमवार पासून 6 दिवस पुढे, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. म्हणजे वार कोणता येईल आपला, रविवार. म्हणजे 1 नंबर. ओके, त्यानंतर हे अल्फाबेटचे क्वेश्चन टाकलेत मी तुम्हाला. अल्फाबेट शिकवलंय, इथं अल्फाबेट काढून देतो, त्यानुसार तुम्हाला मी शिकून घेतो. बघा इकडे लक्ष द्या. इथं ABCDEFGH. ओके, ABCDEFGHIJKLM. M नंतर खाली NO, त्यानंतर PQRSTUVWXYZ. बरोबर का. आपण हे घेतलं अल्फाबेट पूर्ण लिहून घेतलं. आणि तसं तुम्हाला लिहायचं होतं तेव्हा तुम्हाला कळणार होतं की कोण कुठं येते आणि कसं येते. तिकडे बघा, आपण अल्फाबेट लिहिलं. चला, इथं काय आलंय सर, ए आलाय. इथं ए नंतर काय आला, सी. म्हणजे ए नंतर सी, सी नंतर ई, सी नंतर ई. किती कितीचे गॅप आहे बाळांनो, 1 1चे गॅप आहे ना. म्हणजे ए आणि सी, म्हणजे बी सोडला
सी आणि ई म्हणजे डी सोडला, मग आपल्याला एक सोडावं लागेल. ई नंतर काय आलाय जी, ई नंतर जी म्हणजे एफ सोडला, जी नंतर काय येईल एच सोडायचा आणि काय येईल आय, म्हणजे आय कुठे आहे तुमचं बाळांनो 1 नंबरला, म्हणजे उत्तर काय येईल तुमचं आय. त्याच पद्धतीने खालचं होतं बघा, सी नंतर ई, बघा हा सी नंतर ई एक सोडला, यांच्यामध्ये कितीची गॅप 1. ई नंतर एच, बघा ई नंतर एच, हा ई आणि एच कितीची गॅप आहे बाळांनो 2, सर इथं 2चा गॅप. त्यानंतर एच नंतर काय आला आय, ओके. काय आला बाळांनो एच नंतर सर यल येते, यल इथे बाळांनो एच नंतर यल, बघा एच आणि यल 1 2 3 3 सोडले. आता बघा इथं तो सोडत सोडत जातोय, कसं इथं 1 2 3, तर आपल्याला पुढे किती सोडावं लागतील सर 4, पण कुठून कुठून यल पासून 4 सोडा, यल कुठे इथं 1 2 3 4 4 सोडले, पुढं काय क्यू, म्हणजे क्यू आपलं उत्तर येईल, काय होईल क्यू बी. ओके. पुढचं बघा यात किती त्रिकोण आहेत, यात किती त्रिकोण आहेत, तर करायचं काय आपल्याला या कोऱ्या आकृतीमध्ये आपल्याला अंक टाकायचे, आठवतं ना त्रिकोण मोजायला घेतले आपण, तर इथं 1 इथं 2 इथं 3 इथं 4, 4 पर्यंत अंक केले, म्हणजे आपण 1 ते 4 पर्यंत सर्वांची काय करू बेरीज. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, म्हणजे आपलं उत्तर काय येईल 10. 10 कुठे बाळांनो सर 10 इथं आहे, म्हणजे ए उत्तर येईल तुझं 10. ओके. पुढं बघा प्रश्न 45 नंबर हा चुकून गेलेले आहे, ओके, ते ऑप्शन चुकून गेले आहेत, म्हणून हा पण तुम्हाला मार्क दिला जातोय. म्हणजे एकूण किती मार्क भेटतात तुम्हाला फुकटाचे 3 मार्क, इथं 3 मार्क लिहून देतो, 3 मार्क फुकटाचे आहेत. पुढं बघा किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये, तुम्हाला शिकवली मी आकृती, बघा इथं आपण काय करतो 1 टाकतो, 1 2 3 4 5 6 7 8, शेवटचा आकडा कुठपर्यंत गेला सर 8 पर्यंत, मग 8 ची दुप्पट करतो ना आपण, 8 ची दुप्पट किती 16, म्हणजे उत्तर काय येईल आपलं बी उत्तर येईल. ओके. चला पुढील लीप वर्ष ओळखा. आता लीप वर्ष ओळखायला खूप सोपं आहे, तुम्हाला मी लीप वर्ष सांगितलं होतं. लीप वर्ष म्हणजे काय, ज्या वर्षाला 4 ने भाग जातो तो लीप वर्ष, आणि ज्या वर्षाला 4 ने भाग जात नाही तो साधा वर्ष. मग मला सांगा इथं 2020 आहे, या शेवटच्या 2 अंकांना 20 ला 4 ने भाग जाईल का, मग सर 4च्या पाड्यात तो 20 येतोय, म्हणजे आपला लीप वर्ष कोणता आहे ए 2020. मला सांगा 2017 मध्ये शेवटचे 2 अंक काय 17, तर हा लीप वर्ष भेटेल का सर नाही भेटणार, कारण की 17ला 4 ने तर भाग जात नाही ना, नाही जातोय सर, म्हणजे हा साधा वर्ष आहे. पुढं 2023 शेवटचे 2 अंक काय आहेत 23 ला 4 ने भाग जातो का सर 4च्या पाड्यात येत नाही, म्हणजे आपण साधा वर्ष आहे. त्यानंतर पुढे 2022 मध्ये सांगा मला शेवटचे 2 अंक काय निघेल सर 22ला 4 ने भाग जातो का सर नाही जात, म्हणजे आपला हा साधा वर्ष, म्हणजे उत्तर काय आपलं ए 2020. पुढं 80चे 100% बरोबर किती, सेम आहे तो अगोदर बघा हा क्वेश्चन घेतला मी तुम्हाला 500चे 30%, तसंच हा सॉल्व्ह करायचे 80चे 100%, मग 80 ओके गुणिले 100 आणि भागिले कंपल्सरी का वापरतो आपण 100. मग मला सांगा खालती वरती 100 काय होऊन जाईल कट होऊन जाईल, राहिला काय 80, म्हणजे उत्तर काय येईल आपलं ए. ओके. पुढं बघा AXCBET, तुम्हाला माहिती ना अल्फाबेट काढून हे प्रश्न सुटणार आहेत आपले, बरोबर का, तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा तुम्हाला मी डबल जर अल्फाबेट असेल तर तुम्हाला मी पहिली जोडी आणि दुसरी जोडी लावायला लावली होती, आठवतं का अल्फाबेटच्या लेक्चरमध्ये. ओके. व्यवस्थित लक्ष द्या. इथं काय आहे सर ए नंतर इथं सर सी, म्हणजे बघा ए आणि सी कितीचे गॅप आहे सर 1चे गॅप आहे. सी नंतर ई, बघा सी नंतर ई सर 1चे गॅप आहे. मग ई नंतर काय येईल बाळांनो सर ई नंतर जी येईल, म्हणजे पहिलं काय येईल आपलं जी, पुढं एक्स नंतर व्ही, बघा हा एक्स आहे, एक्स नंतर व्ही कितीचे गॅप आला सर 1चे गॅप आला. व्ही नंतर टी, बघा व्ही नंतर टी परत 1चे गॅप आला, मग आपल्याला 1चे गॅप सोडवून द्यावं लागेल ना, टी नंतर एस सोडावं लागेल आणि काय घ्यावं लागेल आर, म्हणजे आपलं काय उत्तर येईल जी आर कुठे आहे 1 नंबरला आहे सर, 1 नंबरला आहे. आता राहिला आपला शेवटचा क्वेश्चन, तर व्यवस्थित लक्ष द्या. बघा चौरस किती, काय म्हटलं चौरस किती, चौकोन आणि चौरस मध्ये फरक आहे. तुम्हाला जर हा फरक माहित नसेल तर आपलं युट्यूबला लेक्चर आहे चौकोन चौरस मोजा भाग 1 आणि भाग 2 असे 2 भाग आहेत, ते बघून घ्या. बघा इथं आपण काय टाकतो अंक, इथं 1 2 आणि 3, इकडची लाईन झाली, परत इकडे टाकतो इथं 2 आणि इथं 3,
आणि काय करतो मित्रांनो, आपण असं जोड्या लावतो, या 3ची जोडी, या 2ची जोडी, बरोबर का. ज्यांची जोडी लावली आपण त्यांच्या करतो आपण गुणाकार. काय करतो, गुणाकार. 3 त्रिक तर 9 अधिक 4 बेदुने 4 सर, आणि हा एकुलता एक राहिलेला 1 तो घ्यावा लागतो. 9 आणि 4 किती झाले सर, 13 झाले. 13 आणि 1 सर 14 झाले. म्हणजे आपलं उत्तर काय येईल बाळांनो, 14, म्हणजे बी नंबर. काय येईल, बी नंबर. तर या पद्धतीने आपण पूर्ण क्वेश्चन पेपर ही सॉल्व्ह केली. तर मित्रांनो एक लक्षात घ्या, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह झालेली आहे. आता तुम्ही तुमच्या जी क्वेश्चन पेपर आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये मार्क टिक करून द्या. ओके, एक लक्षात ठेवा, 14 एप्रिलला आपला कार्यक्रम होणार आहे. किती वाजता, 9:30 वाजता यायचं आहे. कुठं, जिथं आपला पेपर झाला तिथंच पटांगणमध्ये. ओके, 9:30ला यायचं आहे. बक्षीस वितरण त्याच दिवशी होईल. ओके, कोणत्या दिवशी, 14 एप्रिलला. म्हणजे 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कोण आले हे तिथं आम्ही घोषित करणार आहेत. ओके, तर सर्वांनी यायचं आहे आणि आपला नंबर चेक करायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटणार आहे. ओके, तर सर्वांनी यायचं. बाय.